नाग्या काय चाललंय राव तुमचं? मला काय माझी पर्सनल काम आहेत की नाही? हा ए निघा तुम्ही घरी, चला निघा लवकर. अरे कानात काय काय ठरवतं तुमच्या? निघा की घरी. नाग्या आता जर ही निघाली नाहीत की नाही एकेकाच्या डोक्यात दगड घाललं मी. निघा सांगता लवकर. ए चला रे, निघा निघा. काय सारखं सारखं आपल्या भावाच्या माग? निघा निघा निघा. ए जाते. ए बाबा तुझा कोण येतो बघतोच मी तुझ्या माग. आता तुझा ए निघा रे. बघा नाग्या. अरे कोण नाही येत, बिंदास. लई मोठी चूक केली आमच्या हद्दीत येऊन. आता जिद्द जात नसताय. ले कुत्री बघितल्या तुझ्यासारखी भुकणारी. कुत्र्यासारखा ताणून मारेल तुमच्याच गावात येऊन, कळलं का? अर्थम चेस्को रोंड निमशाला येल्ली पो. ए चला रे, घाबरल्या ती. सॉरी म्हणतात. ए सॉरी नाही म्हटलं, ताणून मारेल म्हटलं, ताणून मारेल. असं नाही तर तसं, पण आता सुट्टी नाही. आम्ही बी शिकार केल्याशिवाय गप बसत नाही. आणि हा तुमचं मेन कुत्र कुठं दिसेना झालंय? राजवीर. ए कुत्र नाही, वाघ येतो वाघ. घुसला असेल तुमच्याच घरात. तुझ्यासारखं नाही तो पोरं घेऊन फिरत. वाघ एकटा येतो आणि शिकार करून जातो. त्याची एवढी हिंमत? ए चला रे, आज पायलीच भरतो त्याची. अरे तू काय पाहिली भरणार? तू चादुली आहेस. होय, कळलंच तुला मी काय ते. जगदीश पाटील म्हणतात मला. वेट अँड वॉच. वैशे पिवडे, आता काय करायचं? आतापर्यंत त्या विरूचं काहीतरी बरं वाईट नक्कीच झालं असणार बघ. मॅडम मारामारी करायला आला होतास तू? शाना असशील ना तर निघित ना, नाहीतर जग्गू दादा जीव घेईन तुझा. मॅडम विरूचा जीव एवढा स्वस्त नाही की कुणी बी घेईल. आणि विरू जीव लावतो, कुणाला घेऊ देत नाही. आणि जरी काय झालंच तरी तुम्ही हेच की काल वाचवलं तसं वाचवायला. मी कुठं वाचवलं? मी तर पाडलं ना तुला. असं काल वाटलं होतं, मग नंतर जाणवलं तुम्ही खरं बोलत होते. काय विरू चूक नसताना कोणाचं ऐकून घेत नाही. आणि चूक झालीच तर माफी मागायला लाजत बी नाही. म्हणून पोरं घेऊन आला होतास वय मारायला? हो याड लागलंय का? विरू आहे ना एकटा नडतो, असं पोरं घेऊन फिरत नाही. सूर्यवंशांचं रक्त आहे मॅडम. ही असली सवय या कॉकटेलच्या घरची. आणि मग ते तुझ्या संगत एवढी पोरं आली होती ती गावात, त्याचं काय? अहो ती नागे माझ्या हल्ला झालाय म्हणून बॉडीगार्ड म्हणून पोरं घेऊन आल्यात मला. मी तुमची माफी मागायला इकडे येत होतो ना, तर ती सगळी हुकलेली माझ्या माग मागच येत होती. म्हणजे तू माझ्या डॅडींना म्हणजे हिच्या डॅडींना मारायला आला नव्हतास? नाही,
अहो ते कालच्या भांडणासाठी तुम्ही माझा जीव वाचवला ना, म्हणून सॉरी थँक्यू म्हणायला येत होतो. आणि राहिली गोष्टी माझ्यावर ज्यांनी हल्ला केला त्याची, तर माझी आई कायम म्हणते की जवळ तुम्ही एखादी गोष्ट डोळ्यांनी पाहत नाही ना, त्याच्यावर विश्वास ठेवायचा ना. आता नुसतंच डायलॉग मारणार आहेस का सॉरी थँक्यू पण बोलणार आहेस? जे काय बोलायचं ते बोल, अनुरक लवकर. तुला जर इथं कोणी बघितलं ना तर सगळी तुझी खांडोळी करतील बघ. हा, जी सॉरी, मी तुमच्याशी काल भांडलो, पण याची परतफेड मी नक्की करीन त्या खोंडवड्यातनं बाहेर काढून. माझी म्हणजे मला नाही आवडत तुम्ही या खांगऱ्याच्या घरी काम केलेलं. तुम्ही वाटलंच मला सांगा, मी तुमच्यासाठी ना दुसरीकडे काम बघतो. पण या खांगऱ्यांच्या घरात काय काम करायचे? आणि मॅडम थँक्यू, तुम्ही माझा काल जीव वाचवला म्हणून. हे उपकार उधार आहे माझ्यावर. तुम्ही मला मित्र माना किंवा नका मानू, मी दोस्त मानलंय तुम्हाला. मी वीरू आहे ना, दोस्तीसाठी काही पण करू शकतो. आयुष्यात तुम्हाला जेव्हा केव्हा माझी मदत लागेल ना, तेव्हा सांगा. की दुनिया इकडची तिकडे करेल वीरू. बोललो तर बोललो. लई मोठी चूक केलीस आमच्या घरात घुसायची. 2 पायावर आला होतास, आता 4 खांद्यावर पोचवतो तुला. काळजी घे. हे थांब. अशी मागच्या दारानं का चालली होतीस घरात? सहज. सहज. राजवीर काय करत होता आपल्या घरी? काय विचारतोय मी? काय बोलत होता तो? दादा तू मला भेटायला आलेला.
तुम्हाला भेटायला आला होता तो. म्हणजे मी इथे तुमच्या घरी राहतीये ना, तर ते आवडत नाहीये त्यांना, म्हणून मलाच भेटायला आलेले. पण पिऊनं त्यांना बाहेरच्या बाहेरच पाठवलं. हा, थँक्स हा पिऊ, थँक्यू. दादा जातो. एकाच घरातली दोन्ही भांडी आहेत का अख्ख्या गावाची गोळा करून आणली ती? काकी, अगं काकी, काकी मेले. आज काय जगत नाही. हे दीपे, मेले. काय होतं तुला? दीपे, 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 अगं काय झालं का तुला? अहो वहिनी बघायला काय झालं? भाऊजी काय झालं? दीपे, ए दीपे, अगं उठ की दीपे. अगं दीपे काय झालं? जगत नाही. घासते 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 भांडी घासते घासते घासते. अगं दीपे सोडते. अहो वीरू भाऊजी, हिला उन्हाने चक्कर आली वाटतं. ए दीपे उठ. वहिनी, माझ्या 13व्याला मोदकच करा वहिनी. काय? आता काय जगत नाही. तर भांडी घासून जा. अगं काय डोक्यावर बिकर पडलीस का काय? हा, याड लागलं का तुला? इथं जीवावर आलंय तुझ्या आणि भांडी घासतीस होय? सोड ती भांडी. वीरू भैया, हा, उचला मला. भांडी घासूनच जाते. भांडी घासायचं राहू दे, उचला जरा उचल. वीरू भाऊजी, हे बघा डोळे पांढरे करत्या. काहीतरी करा लवकर. ए दीपे. हा वहिनी थांबा, गोट्यात नाही ना माझं शेणानं घाणीनं माखलेलं बूट घेऊन येतो. त्याचा वास दिला का नाही लगेच जागे होत्या बघा. थांबा, हा आणा आणा. आलोच घेऊन मी. नाही ना ग, बूट न ग, ही वेगळी चक्कर आहे. बुटानं नाही जायची. आव वीरू भाऊजी, हिला उचलून आत नेऊया. चला उचला. चला. दीपे, हे तर माझं नेल पॉलिश आहे. तुझ्या बोटाला कसं आलं ग? आई ग, वहिनी, इथं माझा जीव जायला आलाय आणि तुम्हाला काय नेल पॉलिशचं पडलंय व. हे घे पाणी पी, जरा बरं वाटेल तुला. वहिनी, ह्या घरात तुम्हालाच काय कदर आहे ती माझी. नाहीतर तुम्हीच सांग, एकटीनं किती म्हणून राबायचं या घरात. इथं भांडी घासून 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 मनगट दुखायला लागली. दोन्ही दोन दोन हाताला चिरा पडला बघा. दीपे, हात तर चांगलं मुलायम आहेत की तुझं. वहिनी, अहो इथं स्वयंपाक करून करून कमरटा मोडायची पाळी येते. वहिनी, तुम्ही या घरात यायच्या आधीपासून राब राब राबते. विचार पाहिजे तरी रुपयाला. अगं त्याला कशाला विचारायचं? मला विचार की. आणि काय ग, 5 दिवस आधी पगार मागतीस तेव्हा तुझा अवसान कसं जात नाही ग? घरासाठी राबत्या म्हण काय फुकट राबतीस काय? आणि दरवेळी तुला फेफरच कसं येतं ग? जरा काहीतरी वेगळं करत जा, म्हणजे बघणाऱ्याला तरी खरं वाटेल. म्हणजे तुम्हाला वाटतं मी नाटक करते? असं असेल तर काढून टाका मला कामावर. दुसरं
जी बघ बघू एखादी पोरगी, त्याशिवाय हिच्या अंगातलं फेपर जायचं नाही. जा आण जा. जी आली मोठी. वहिनी वहिनी बघतीच की कोण येते ती. अरे देवा. आयला ना घ्या एखादी पोरगी आहे कर. हा अरे घर कामाला पाहिजे होती. हा हाय कर कोण? दीपीला काढलं होय कामावरनं. नाही हाय की दीपी बी, पण तिला एकटीला लोडतोय रे, म्हणून तुझ्या जोडीला कोणतरी पाहिजे होतं. आयला मात्र कळण जातं कुठं हुडकायची पोरगी. अरे तुझं काय असं झालंय की पुढे स्वतःच्या खिशात आणि अख्ख्या गावाला म्हणतो की मला बी म्हणून द्या. म्हणजे अरे ते कॉकटेलच्या घरची कामवाली नाही वय, तिने लाका तुझा जीव बी वाचवलाय की. आता त्या कॉकटेल पासून तिची सुटका कर आणि तिचा बी जीव वाचू. हा कोण कामवाली? अरे ती नाही वे कॉकटेलच्या पोरी सोबत असती, सारखी बाडबाड 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 करत असती. आयो अरे ती कामवाली नाही लाका. मग कोण आहे? हा म्हणजे कामवालीच आहे ती. ह्याच्या तर आता असं काय अँगल तरी मधीच विरूला का? हा तिला सांग तुमच्या घरी कामाला. हा हा चांगली पोरगी रे ती, आणि त्या कॉकटेलच्या घरी ना चल हारूत असणार आहेत. तिलाच घेऊन येऊ आपली इथं. हा चल मग तिला जाऊ आणायला. वरात काढायच्या, आणि मी सगळ्यांना सांगितलंय बरं का, आता माझ्या राखील कोणी थांबायचं नाही. ते मी एकटाच जातो आणि तिला घेऊन येतो. नाही पण तिकडे जायला नको, तिचा नंबर पाहिजे का? तो कुठनं हुडकायचा? अरे यो आहे की आपला भाऊ, ह्याच्याकडे असेल की नंबर. हर हर हे पिल्या पटकन सांग तिचा नंबर. सांग मला तिचा नंबर दे. चल. आलं का नाही माझ्याकडे नंबर लागा. हे पिले थांबतो काय तू? हे पकड झालं धर. पिल्या लय हाणे बरं का पिल्या. ए चत्तरात गप नंबर तिचा बाहेर लगा माझ्याकडे नाही लागा नंबर. पिल्या तुला चांगलं माहिती बरं का की मला खोटं बोलायला आवडत नाही. तिने तुला मेसेज केलता आणि माझी मेमरी एकदम शार्प आहे. पटकन नंबर दे. लगा खरंच सांगतोय, शपथ सांगतो माझ्याकडे नंबर नाही लागा. देतो का नाही? नाही तर बघ मग मी कसं आहे, दाखवतोच तुला. लगा खरंच सांगतो, लगा माझ्याकडे नाही नंबर. तर कॉकटेलच्या बोरीचा आहे. चालते चल, मी त्या कॉकटेलच्या पोरीला फोन करून कामाला मॅडमशी बोलतो. चल दे पटकन नंबर. मी दिलाय कुणाला सांगू नको लागा. अरे पण मी असं तुला कोणाला घाबरायची गरज आहे? लगा तू नसलं होते मला ताणून मारते लागा. आता तुला सांगतोय, तुझ्या दुसऱ्या चष्म्याला पण पिन लावायची वेळ आणेल बरं का मी. पटकन नंबर दे. जेव्हा कर बाहेर. चल. आलो आलो. उगाच नाटकी लावल्यात. सगळे कपडे खराब केले लागा. कपड्याचा सोड. नंबर दे. घे दर. हा सांग. 98 हा नाही देत. हा घे दर. आयला कसला नंबर आहे? सुरेंद्र सोडीपेक्षा डेंजर आहे. दर VIP नंबर वापरते कामावली आता. काल समजा गावासमोर आमची इज्जत इचीला टांगली तुम्ही. तुम्ही काय केलं? त्या वीरू समोर स्वतः गाडी मागे घेतली. तुम्ही टाकला रिवर्स आणि मला म्हणा गबस. राजकारणात 4 पावलं पुढे जाण्यासाठी 2 पावलं मागे यावं लागतं. हो, असंच 2-2 पावलं मागं टाकत तुम्ही राजकारणात मागं पडत चाललाय. अरे दादा जाऊ दे ना. मागं पडलं तर चालेल आम्हाला, पण जमत नसेल तर बदकावानी ह्या हू करत पुढं पुढं करून इज्जत तरी घालवत नाही आम्ही. डॅडी तुम्ही तरी शांत व्हा. 3 वेळा राजकारणात पडलात तेव्हा कुठे गेली तुमची इज्जत? आणि हा आम्ही बदक आहे का राजहंस ते कळेलच तुम्हाला. राजहंस जरा लायकीत राहून बोला. ही माहित आहे म्हणूनच बोलतो. तुम्ही बाहेर काय काय दिवे लावता ना ते सगळं बघतोय आम्ही. तुम्ही नुसतं बघतच बसा. आम्ही तुमच्या जागी असतो ना तर तो दिवा कवाच गाडीवर लावला असता.
राजकारण म्हणजे काय पोरखेळ वाटलं का काय तुम्हाला? एक चान्स मिळू द्या, मग कळेल ह्यो कसा खेळ खेळतो त्यो. आणि हा, आपले दिवस गेलेत आता. वय संपलंय तुमचं. अंकुशराव पाटील आहे आम्ही. वय जरी झालं असलं तरी अजून बी समध्यांची जिरवू शकतो. जिरवता का जिरवून घेता हे बघतोच आहे आम्ही. घे ना फोन. हो. हॅलो. हॅलो, हा राजवीर बोलतोय. तुमच्या कामाला फोन दे. कुणाचा आहे फोन? हा, कोणाचा फोन आहे?